नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी तिचा मोबाईल शोधत असते आणि ती खूपच टेन्शनमध्ये येते. तेव्हाच आता तिथे वल्लरीची सासू येते आणि वल्लरीला असं फोन शोधताना पाहून वल्लरीला म्हणते की घरामध्ये एवढे पाहुणे आले असताना तुझं काय चाललंय ग. तेव्हा वल्लरी सांगते की आई अहो मी माझा फोन शोधते. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तुला दिसत नाही आहे का, पाहुणे बसले, त्यांना जेवायला वाढायचं, त्यांना काय हवं नको ते बघायचं, सकाळी सकाळी सगळी कामं सोडलीस आणि फक्त फोन करतेस. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो आई माझा फोन सापडत नाही आहे, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की हे बघ वल्लरी, सुनेच्या जबाबदारीने वागायला शिक जरा, नको ती कामं करत बसू नकोस, लग्नाचं घर आहे आणि तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे, जा आणि पाहुण्यांचं बघ जरा, असं म्हणून त्या वल्लरीला तिथून निघून जाण्यास सांगतात. तेव्हा वल्लरी तिथून निघून जाते. तर इकडे आपण पाहतो की तेजा आणि प्रेरणा श्वेताकडे बघत असतात. आता श्वेतासुद्धा त्या दोघींकडे बघायला लागते आणि त्या दोघींनाही विचारते की कशा आहात तुम्ही. तेव्हा प्रेरणा अडखळत सांगते की ठीक आहोत आम्ही. यावर श्वेता म्हणते की खूप आठवण आली ग तुमच्या दोघींची, असं वाटत होतं की कधी एकदा घरी येते परत, आणि विचारते की वल्लरी कुठे आहे. मी बाहेर पडल्यापासून तिला फोन करण्याचा प्रयत्न करते, तिचा फोनच लागत नाही, कुठे आहे ती. तेव्हा प्रेरणा सांगते की ती असोद्याला गेली, तर कामात असेल, ती लागला नसेल फोन तिचा. आता श्वेता त्या दोघींजवळ येते आणि तेजाकडे बघत तेजाला म्हणते की तेजा काहीतरी बोल ना, अशी का गप्प आहेस तू, अजून राग नाही का गेला तुझा, असं म्हणून ती तेजाला हात लावते. तेव्हा तेजा श्वेताचा हात जोरात झटकते आणि प्रेरणाकडे बघत म्हणते की प्रेरणा मला माझी भरपूर कामं आहेत, फालतू गोष्टी ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. आता श्वेता प्रेरणाकडे बघायला लागते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणा तू तरी बोल ना ग माझ्याशी, तू कशी आहेस. तेव्हा प्रेरणासुद्धा अडखळत सांगते की आहे मी ठीक आहे, आणि ते काम आहेत ना हल्ली, मी फूड सेंटरचं काम करते, त्यातच वेळ जातो सगळा. तेव्हा श्वेता सांगते की हो मला कळलं फूड सेंटरबद्दल. आता प्रेरणा खूपच घाबरते आणि घाबरतच म्हणते की घरातलं सगळं सामान संपले, मी जरा आलेच, असं म्हणून प्रेरणा घाईघाईत तिथून निघून जाते. तेव्हा श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि श्वेता प्रेरणाकडे बघायला लागते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की श्वेता मिठूजवळ येते आणि मिठूला असं बघून तिला खूपच वाईट वाटतं आणि मिठूची अशी अवस्था बघून ती खूप रडायला लागते आणि मिठूचा हात हातात घेत मिठूला म्हणते की मिठू हे काय होऊन बसले ग, आणि खूपच रडायला लागते आणि रडतच म्हणते की तुला असं नाही बघवत आहे ग मला, मी एवढी धावून आले तुझ्या अंगावर, नाही ते आरोप केले, मूर्खासारखं वागले ग तुझ्यासोबत, मला माफ कर मिठू, तू बरी हो ना ग. अगं या घराचा आनंद होतीस तू, सारखी हसत खेळत राहायची, तुला हसताना खेळताना चेष्टा करताना चिडवताना बघायचं आहे ग, किती परीक्षा बघशील माझी, उठ ना आता प्लीज मिठू उठ ना, असं म्हणून ती खूपच रडायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि तेजा बाहेरून घरी आलेले असतात आणि दोघेही श्वेताला इकडे तिकडे बघायला लागतात. आता श्वेता तिथे नाही आहे बघून त्या दोघीही खूपच घाबरतात. आता तेजा म्हणते की मिठू, असं म्हणून ती धावतच मिठूच्या रूममध्ये येते आणि श्वेताला मिठूजवळ असं बसलेलं पाहून जोरात श्वेतावरती ओरडत म्हणते की तू इथे काय करतेस. तेव्हा श्वेता तेजाकडे बघायला लागते आणि म्हणते की काय करतेस म्हणजे, अगं मी मिठूला बघायला आले होते. तेव्हा तेजा रागात म्हणते की हे बघ एक स्पष्टपणे सांगते, एकटं मिठूच्या रूममध्ये यायचं नाही तिला बघायला, एकटी असताना मिठूच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही आहे. तेव्हा श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि श्वेता म्हणते की अगं असं का बोलतेस, मी मैत्रीण आहे ना तिची. तेव्हा तेजा म्हणते की हे बघ तू काही बोल, एकदा सांगितलं ना की नाही यायचं इथे तर नाही यायचं. तेव्हा आता अचानक मिठूला परत त्रास व्हायला चालू होतो आणि ती खूपच पॅनिक होते. तेव्हा तिघी खूप घाबरतात आणि मिठूला विचारायला लागतात की मिठू बाळा काय होतं आहे, आम्ही इथेच आहोत. आता श्वेतासुद्धा खूपच घाबरलेली असते आणि तीसुद्धा मिठूला समजवायला लागते की मिठू काय होतं आहे तुला. तेव्हा प्रेरणा खूप रागाने श्वेताकडे बघायला लागते आणि रागातच म्हणते की तुला कोणी सांगितलं होतं की इथे यायला. तेव्हा श्वेता म्हणते की अगं असं का बोलतेस. तेव्हा प्रेरणा म्हणते की असं काय बोलतेस म्हणजे, तुला कळत नाही का गं, तुझ्या इथे असल्याने सुद्धा मिठूला त्रास होतो आहे, हे बघ स्वतःला मैत्रीण म्हणवतेस ना तिची, तर आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा. तेव्हा श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि श्वेता मिठूकडे बघत बघत तिथून बाहेर निघून जाते. तर यानंतर इकडे आपण गावी पाहतो की वल्लरी तिचा फोन शोधत असते
आणि ती स्वतःशीच बोलत असते की माझा फोन कुठे गेला आहे, सापडत का नाही आहे, असं कधीच होत नाही आहे, आजच कसा काय गायब झाला आहे. आणि ती मनीषाला विचारते की मनीषाताई तुम्ही माझा फोन बघितला आहे का कुठे. तेव्हा मनीषा सांगते की नाही वहिनी, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता वल्लरी मनोजच्या आईला म्हणते की आई तुम्ही तरी फोन बघितला आहे का, मला कुठेच सापडत नाही, मी कुठेच बघितला नाही. यावर मनोजची आई म्हणते की तुझ्या नंदेचं लग्न आहे, घरात एवढे पाहुणे रावळे आले आहेत, मी तुला काय तुझ्या फोनचं पडलं आहे, मला तर तुझं वागणं काही समजतच नाही आहे, हे तू तर हे सगळं मुद्दाम करतेस ना. यावर वल्लरी म्हणते की खरंच मुद्दाम नाही करत आहे, मला खरंच एक महत्त्वाचा फोन करायचा आहे हो. आता मनोजची आई म्हणते की हे बघ आता या क्षणाला तुझ्या नंदेच्या लग्नापेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचं काहीच नाही आहे. घरच्या सुनेने जबाबदारी तुझ्यावरती सोपवले घरच्या सुनेची, आणि तुझं सारखं काय सुरू आहे गं, फोन फोन, दुसरं काही कामधंदे नाही आहेत का तुला, बंद करते तुझं फोनचं नाटक. यावर वल्लरी म्हणते की अहो आई काम करायला नाही म्हणते मी सगळी कामं करीन, फक्त श्वेताताईंच्या केस, असं म्हणून वल्लरी गप्प होते. आता मनोजची आई ओरडून म्हणते की केस नाही आणि काही नाही, आता मुंबईच्या लोकांचं नावसुद्धा काढायचं नाही, आता भरपूर कामं पडली आहेत नंदेच्या लग्नाचे आता, आणि उद्या सकाळी लवकर उठूनसुद्धा सगळी कामं करायची आहेत, जा पटकन काम कर, आणि खबरदार यापुढे जर त्या लोकांचं नाव काढलं तर. आता वल्लरी रडतच तिथून आतमध्ये निघून जाते. तर आता मनोज आतमध्ये वल्लरीची वाट बघत बसलेला असतो. तर तो वल्लरीला बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की बरं झालं तू आलीस, मी तुझीच वाट बघत होतो. आता वल्लरी विचारते की काय झालं. यावर मनोज सांगतो की काही नाही झालं, तुझ्यासाठी ही नथ आणली आहे, असं म्हणून तो वल्लरीला नथ दाखवतो आणि विचारतो की आवडली ना, मनीषाच्या लग्नामध्ये तू हीच घाल. पण वल्लरी यावर काहीच बोलत नाही. आता मनोज असं वल्लरीला शांत बसलेलं पाहून विचारतो की बोल ना, काहीतरी आवडलं नाही का सरप्राईज. तेव्हा वल्लरी मनोजच्या हातातून ती नथ बाजूला घेऊन ठेवते आणि म्हणते की ऐका ना, माझा फोन सकाळपासून सापडत नाही आहे. यावर मनोज म्हणतो की फोनचं काय घेऊन बसलेच, कुठेतरी सापडेल. आणि तो वल्लरीला म्हणतो की तू मला ही नथ घालून दाखव ना, तू जर ही लग्नात घातली ना तर सगळे लोक लग्नात तुझ्याकडेच बघत बसतील, मग माझ्या बायकोची दृष्ट काढावी लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते की असं का वागताय तुम्ही, काहीतरी विचित्रच वागताय. यावर मनोज म्हणतो की विचित्र काय वागतोय मी. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगते पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. आता मनोज ओरडून म्हणतो की काय ऐकून घ्यायचं वल्लू, आता इथे आली आहेस ना, मग इथल्या कामांमध्ये लक्ष नको का द्यायला तुला, तू इथे आली आहेस खरं पण तुझं मन मात्र त्या बुलबुल बागेमध्येच आहे. आता वल्लरी आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि मनोजला म्हणते की असं काही नाही आहे, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मी सगळी कामं मनापासून करते. आता दिवसभराची सगळी कामं झाल्यानंतरसुद्धा मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलू शकत नाही का, आता तरी मला माझ्या मैत्रिणींसोबत बोलू द्या ना. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे, एक दिवस नाही बोललीस तर काही फरक पडणार नाही. यावर वल्लरी वैतागून म्हणते की असं का वागतंय तुम्ही, काय झालं आहे तुम्हाला, सकाळपासून मी बोलले नाही आहे त्यांच्यासोबत, आज श्वेताताईंची हिअरिंग होती, मला जाणून घ्यायचं आहे की काय घडलं आहे तिकडे. तेव्हा मनोज म्हणतो की खूप रात्र झाली आहे, उद्या बोलूया. यावर वल्लरी चिडू म्हणते की मला आत्ताच बोलायचं आहे त्यांच्याशी, तुमचा फोन द्या मला. तेव्हा मनोज सांगतो की माझा फोन बंद झाला आहे. आता वल्लरी खूपच चिडते आणि रागाने म्हणते की मला फोन द्या तुमचा. तेव्हा मनोज वल्लरीला फोन दाखवत म्हणतो की हे बघ चार्जिंग नाही आहे मोबाईलला, उद्या बोलतो. पण वल्लरी मनोजच्या हातातून फोन घेते आणि म्हणते की चार्जिंग नाही आहे ना, तर मी मोबाईल चार्जला लावून बोलते त्यांच्याशी. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू एवढी काय घाई आहे. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की मला आहे घाई, नानावटी सरांनी मला खूप फोन केले असतील, मला बोलायचं आहे त्या सगळ्यांसोबत, असं म्हणून ती मनोजच्या बॅगमध्ये चार्जर शोधायला लागते. तेव्हा तिला मनोजच्या बॅगमध्ये तिने मनोजकडे रिपेअर करायला दिलेला तो मोबाईल दिसतो. आता तो मोबाईल बघून वल्लरी खूपच शॉक होते. मनोज मात्र वल्लरीने मोबाईल बघितला म्हणून खूपच टेन्शनमध्ये येतो. आता वल्लरी रागाने मनोजला विचारते की हा फोन तुम्ही म्हणालात की हा फोन अजून रिपेअर होऊन आला नाही, खोटं बोललात ना तुम्ही माझ्याशी. आणि रागाने म्हणते की तुम्ही खोटं बोललात माझ्याशी का खोटं बोलला तुम्ही माझ्याशी, एवढा मोठा विश्वासघात केला तुम्ही, काय केलं असेल असं, का खोटं बोललात तुम्ही, तुम्हाला माहिती होतं ना या फोनमध्ये श्वेताताईंच्या केसबद्दल महत्त्वाचे पुरावे भेटू शकतील, तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, का लपवलं माझ्यापासून. तेव्हा मनोज वल्लरीला शांत करत म्हणतो की वल्लू एवढं का सिरियस घेतेस, मी काय शत्रू आहे का गं तुझा. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की नाही आहात ना शत्रू, मग या वागण्याला काय म्हणायचं, तुमच्याशी खोटं बोललेलं तुम्हाला आवडत नाही ना, मग माझ्याशी खोटं का बोललात
तुम्ही, का लपवलं? यावर मनोज म्हणतो की मला असं वाटत होतं की आपण या प्रकरणात जास्त घुसायला नको. आपण जितकं जास्त खोलात जाऊ तितकं जास्त अडकत जाऊ. फार वर पोचलेली माणसं आहेत ग ती, फार डेंजर माणसं आहेत ती. आता वल्लरी ओरडून म्हणते की काय बोलताय तुम्ही, असं विचित्र का वागत आहात तुम्ही? श्वेताताईंच्या केसबद्दल या मोबाईलमध्ये महत्त्वाचे पुरावे सापडू शकतात आपल्याला, आणि तुम्ही माझा विश्वासघात केलात. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, आणि आज असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की एवढा मोठा विश्वासघात का केला तुम्ही, का लपवलं? आता मनोज वल्लरीला समजवायला लागतो, पण वल्लरी म्हणते की मला नाही बोलायचं तुमच्यासोबत, तुम्ही जा इथून. तेव्हा मनोज काहीही न बोलता तिथून निघून जातो. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा आणि प्रेरणा मिठ्ठूसोबत गप्पा मारत असतात. आता तेजा मिठ्ठूला सांगते की मिठ्ठू, आपल्या प्रेरणाचा फूड स्टॉल कसला जोरदार चालला आहे माहिती आहे का तुला? आजच एका संस्थेकडून 50 पावभाजींची ऑर्डर आली आहे. लवकरच आपली प्रेरणा महाराष्ट्राची अन्नपूर्णा होणार आहे, आणि एकदा का तसं झालं तर मग आपण मालामालच, आणि ती मालामाल झाली की आपण मालामाल. यावर प्रेरणा म्हणते की गप ग तेजा, सारखी काय मस्करी सुचते तुला? तेव्हा तेजा म्हणते की तुला आठवतं का, मिठ्ठू जेव्हा इथे मुंबईमध्ये आली होती तेव्हा तिला पहिला रोल मिळाला होता हिरोईनच्या बहिणीचा. कसली मालदार पार्टी दाखवली होती त्याच्यामध्ये, खूप श्रीमंती होती. आणि ती नाव आठवण्याचा प्रयत्न करायला लागते की काय नाव होतं ग त्या शोचं. आता श्वेतासुद्धा तिथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागते. यावर प्रेरणा म्हणते की हो आठवलं का, म्हणून काय विचारते, सिंदूर नाव होतं. तेव्हा तेजा म्हणते की हो आठवलं. त्याच्यामध्ये तिचा एक फेमस डायलॉग होता ना, काय होतं गो तो, दीदी तुम्हारे संसार के लिए मैं अपना सुख कुर्बान करने के लिए तयार हूँ. आपण किती चिडवायचं ना गं या डायलॉगवरून तिला. आता श्वेतामध्येच म्हणते की असा नव्हता तो डायलॉग. तो डायलॉग असा होता की दीदी तुम्हारे सुखी संसार के लिए मैंने अपना सुख ही क्या पूरी जिंदगी कुर्बान कर दूंगी. अगं कॅरेक्टर कितीही फिल्मी असलं ना तरी मिठूने खूप कन्व्हिक्शनने केलं होतं ग ते. तेजाने असं, आता तेजाला श्वेताचं असं मध्येच बोलणं अजिबात आवडलेलं नसतं आणि ती खूप रागाने बघत असते. आता तितक्यात प्रेरणाला कोणाचा तरी कॉल येतो. तेव्हा तेजा तिला विचारते की काय गं, कोणाचा फोन आहे एवढ्या रात्री? यावर प्रेरणा सांगते की युवराज साहेब आहेत ना, बघते काय म्हणतायत ते, असं म्हणून ती कॉल रिसीव्ह करते. आता युवराजचं नाव ऐकून श्वेताला खूपच राग येतो. आता युवराज प्रेरणाला कॉलवर म्हणतो की सॉरी ताई, एवढा उशीर फोन केला आहे. यावर प्रेरणा म्हणते की नाही नाही काही हरकत नाही, बोला ना. यावर युवराज सांगतो की मी तुम्हाला हे सांगायला फोन केला आहे की उद्या सकाळी मिथिलाताईंना भेटायला आलो तर चालेल ना तुम्हाला? ॲक्च्युली त्यांना डिस्चार्ज मिळाला तेव्हाच येणार होतो, पण काय आहे पक्षाची खूप कामं चालू आहेत ना, तर वेळच नाही मिळाला. त्यावर प्रेरणा युवराजसोबत बोलते आहे हे बघून श्वेता तिच्याकडे खूपच आश्चर्याने बघत असते. आता प्रेरणा युवराजला कॉलवर म्हणते की अहो चालेल का म्हणून काय विचारताय, तुम्ही नक्की या, आम्ही घरीच आहोत, असं म्हणून प्रेरणा कॉल कट करते. आता हे ऐकून श्वेता खूपच शॉक होते. आता प्रेरणा तेजाला आनंदाने सांगते की उद्या युवराज साहेब मिठ्ठूला भेटायला येणार आहेत घरी. तेव्हा श्वेता खूपच आश्चर्याने प्रेरणाकडे बघत असते. युवराज साहेब येणार आहेत हे ऐकून तेजासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते की कसली जाणीव आहे ना त्या माणसाला, म्हणजे बघ ना तो माणूस एवढा बिझी असेल, एवढी कामं असतील त्या माणसाला, पण वेळात वेळ काढून मिठ्ठूला भेटायला येतोय. आणि ती मिठ्ठूला सांगते की मिठ्ठू कोण येते माहिती आहे का उद्या? युवराज ढवळे पाटील. तर इकडे आपण पाहतो की वल्लरी तो फोन चेक करत स्वतःशीच बोलत असते की हा फोन जर रिपेअर होऊन आला आहे तर यात नक्कीच हल्लेखोराबद्दल काहीतरी पुरावे सापडतील, असं म्हणून ती फोन चेक करायला लागते. आणि फोनमध्ये बघून ती आश्चर्याने म्हणते हा तर तोच माणूस आहे ना, तो त्या दिवशी फोन रिपेअर करायला घेऊन जातो म्हणून फोन चोरून घेऊन जात होता, म्हणजे हा फोन त्या माणसाचा आहे. आणि ती कॉल लॉग चेक करायला लागते की त्या कॉल लॉगमध्ये तिला असं काहीतरी दिसतं की तो माणूस सतत कोणत्या तरी मालकासोबत बोलत असतो, आणि ती हा मालक नक्की कोण आहे ते चेक करायला लागते. तर त्यामध्ये तिला युवराज आणि श्वेताचा एक व्हिडिओ दिसतो आणि तो बघून ती खूपच शॉक होते आणि घाबरून मनोजला आवाज द्यायला लागते. आता मनोजसुद्धा नक्की काय झालं आहे म्हणून धावतच आतमध्ये येतो आणि विचारतो की काय झालं आहे. तर इकडे वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि ती अडखळत सांगायला लागते की या फोनमध्ये पुरावे सापडले आहेत आणि तो व्हिडिओ ती मनोजला दाखवते. आता युवराज आणि श्वेताचा व्हिडिओ बघून मनोजसुद्धा खूपच शॉक होतो आणि आश्चर्याने म्हणतो की अगं वल्लू हा तर तोच आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो युवराज ढवळे पाटील.
भूमी सेवा पक्षाचे युवा नेते. आता मनोज म्हणतो की म्हणून मी तुला सांगत होतो की आपण या सगळ्यात नको पडायला. अगर राजकारणी माणसासोबत पंगा महागात पडेल, आधीच सांगितलं होतं. यावर वल्लरी म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? जर का या सगळ्याच्या मागे हा युवराज असेल ना तर माझ्या मैत्रिणीसाठी ही खूप भयंकर गोष्ट आहे. त्या माणसाला देव माणूस समजत आहेत त्या. तेव्हा मनोज म्हणतो की त्यांना काय समजायचं ते समजू दे, पण आपण विषयाची परीक्षा नाही घ्यायची. आपले हात बांधलेले असले पाहिजेत या प्रकरणात. साधीसुधी माणसं वाटली का ती तुला? यावर वल्लरी म्हणते की मला ठाण्याला जायलाच हवं, मला तिथे पोहोचायला हवं, माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो की वल्लू नाही, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही. यावर वल्लरी चिडून म्हणते की काय करताय तुम्ही हे, असं तुम्ही किती विचित्र वागत आहात, तुम्हाला कळत कसं नाही आहे, हे सगळं खूप भयंकर आहे. मला माझ्या मैत्रिणींसाठी उभं राहावंच लागेल. श्वेताताईंचं काय, त्यांना न्याय मिळाला नको? तेव्हा मनोज चिडून म्हणतो की वल्लू मला फक्त तुझी काळजी आहे, बाकी मला काही समजत नाही. आता मनीषा तितक्या तिथे येते आणि त्या दोघांचं भांडण बघून तीसुद्धा घाबरून बघायला लागते आणि विचारते की दादा वहिनी मी आतमध्ये येऊ का? आणि म्हणते की दादा मी तुमच्या दोघांच्या मध्ये बोलते म्हणून रागावू नका, पण तू जर का आता वहिनीला थांबवलंस ना तर इथून पुढे कोणीही आपल्या पोरीबाळींना एकटीला शहरात नाही पाठवणार. तेव्हा मनोज म्हणतो की अगं पण हिच्या जीवाला धोका आहे, त्याचं काय, कशाला वाईट माणसांशी पंगा घ्यायचा आपण? तेव्हा मनीषा म्हणते की मग कोणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना. वहिनी खूप धाडसाचं काम करत आहे, ते सुद्धा स्वतःची पर्वा न करता. तिच्या मैत्रिणींना खरंच तिची गरज आहे. दादा अरे मला सुद्धा असंच वाटतंय की अशावेळी तू तिच्या पाठी खंबीरपणे उभं राहायला हवं. यावर मनोज म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला असंच वाटतंय ना, पण तू एकटीने मुंबईला नाही जायचं, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार. तुझ्या एकटीचा जीव मी धोक्यात नाही घालू शकत. आता हे ऐकून वल्लरी आणि मनीषा खूप खुश होतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.